मित्रांनो, आज आपण प्रयोग या महत्त्वाच्या घटकावरील 15 महत्त्वाचे प्रश्न पर्यायाच्या स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. त्यामधील पहिला प्रश्न आहे, राम पुस्तक वाचतो हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे आहे? तर आपला अभ्यास झालेला असेलच, आपण सांगू शकता किंवा आपण तर्क लावू शकता. मी उत्तर सांगणार आहे थेट. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, कर्तरी प्रयोग. आता राम पुस्तक वाचतो हे वाक्य कर्तरी प्रयोगाचं का? कारण का या वाक्यात राम काय आहे? राम हा कर्ता आहे. राम काय आहे? कर्ता आहे. आणि तो प्रथमा विभक्तीत आहे, त्याला कोणताही प्रत्यय नाही. क्रियापद वाचतो हे कर्त्याच्या म्हणजे रामच्या लिंग व वचनानुसार बदलते. समजा इथे सीता पुस्तक वाचते, सीता जर असते घेतलं तर वाचते आलं असते इथं, म्हणून हा कर्तरी प्रयोग आहे. म्हणजेच काय, कर्त्याच्या लिंग व वचनानुसार जिथं बदलते, काय बदलते तर क्रियापद बदलते, त्याला आपण कर्तरी प्रयोग असे म्हणतो. प्रश्न दुसरा आहे, पत्र विद्यार्थ्याकडून लिहिले जाते हा कोणता प्रयोग आहे? तर येथे कर्मणी प्रयोग येथे आहे. त्याचे कारण काय? इंग्रजीतील जसं पॅसिव्ह व्हॉइस प्रमाणे मराठीत जेव्हा कर्त्याला कडून प्रत्यय लागतो आणि कर्म काय इथे पत्र सुरुवातीला येते, तेव्हा त्याला नवीन कर्मणी किंवा अकर्मक म्हणजे कर्मकर्तरी प्रयोग म्हणतात. हा कर्मणी प्रयोगाचा जो एक उपप्रकार आहे, त्याच्यामुळे कर्मणी प्रयोग हा आपला इथे बरोबर आहे. प्रश्न तिसरा आहे, माझ्याकडून धावत नाही हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे? तर हे आहे भावे प्रयोगाचे उदाहरण. कारण या वाक्यात धावत नाही या क्रियापदातून क्रिया करण्याची अशक्यता किंवा असमर्थता दर्शवलेली आहे. वाक्यात कर्म नाही म्हणजे अकर्मक आहे आणि क्रियापदाचा भावच मुख्य आहे, म्हणून हा अकर्मक शक्य भावे प्रयोग आहे असं म्हणतात. परंतु आपण इथे भावे प्रयोग हा लक्षात घ्यावा. प्रश्न चौथा आहे, कर्तरी प्रयोगात क्रियापदाचा संबंध कोणाशी असतो? कर्तरी प्रयोगात क्रियापदाचा संबंध कोणाशी असतो? तर कोणाशी असतो? त्याचा संबंध असतो कर्त्याशी. कारण कर्तरी प्रयोगाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे क्रियापद हे कर्त्याच्या लिंग वचना किंवा पुरुषानुसार बदलते. म्हणजेच क्रियापदावर कर्त्याची सत्ता असते एक प्रकारची, त्यामुळे कर्त्याशी त्याचा संबंध असतो. प्रश्न पाचवा आहे, शेतकरी शेत नांगरतो या वाक्याचा प्रयोग ओळखा. तर येथे कुठला प्रयोग आहे? साहजिकच कर्तरी प्रयोग. कारण जसं आपण आधी पाहिलं त्याप्रमाणे शेतकरी काय आहे? कर्ता आहे आणि प्रथमा विभक्तीत आहे आणि प्रत्यय विरहित आहे. तो कर्त्याचे लिंग समजा बदलले आपण, आता शेतकरी ऐवजी शेतकरीन, शेत नांगरते झाला असतं, त्याच्यामुळे हा कर्तरी प्रयोग आहे. पुढचा प्रश्न आहे, कामगारांकडून पूल बांधला जातो हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे आहे? कामगारांकडून पूल बांधला जातो. तर कोणाकडून बांधला जातो? कामगाराकडून. इथे कडून हे लक्षात ठेवायचं आणि पूल कर्म, तर इथे कुठला प्रयोग आहे? कर्मणी प्रयोग आहे. तसा हा नवीन कर्मणी म्हणजे कर्मकर्तरी प्रयोग आहे. कर्त्याला कडून प्रत्यय लागला असून पूल हे कर्म मुख्य आहे. क्रियापद कर्माच्या लिंगवचनानुसार बांधला जातो असे आले आहे, त्यामुळे हा कर्मणी प्रयोग आहे. पुढचा प्रश्न आहे, भावे प्रयोगात क्रिया करण्याची असमर्थता किंवा शक्यता कोणाची दर्शविली जाते? कोणाची दर्शविली जाते भावे प्रयोगात? तर साहजिक आता क्रिया करणारा कोण असतो? तर तो असतो कर्ता, म्हणून कर्त्याची. कारण भावे प्रयोगात क्रिया करण्याची जी असमर्थता आहे ती कर्त्याची दाखवलेली असते, दर्शवलेली असते. पुढचा प्रश्न आहे, कर्मणी प्रयोगात महत्व कोणाला दिले जाते? आता कर्मणी प्रयोगात साहजिकच कर्माला. यामध्ये काही स्पष्टीकरण जास्त देण्याची गरज नाही, कारण नाव सुचवते त्यानुसार कर्मणी प्रयोगात कर्म प्रधान असते. क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग आणि वचनाप्रमाणे निश्चित होते. क्रियापदाचे रूप कोणाच्या? कर्माच्या, म्हणून कर्मणी म्हटलं. पुढचा प्रश्न आहे, परीक्षा विद्यार्थ्यांकडून दिली जाते या वाक्याचा प्रयोग ओळखा. आता कडून आपण याआधी सुद्धा एक पाहिली होती गोष्ट, तर कुठला प्रयोग असायला पाहिजे? कडून जिथे शब्द आला तिथे कर्मणी प्रयोग. कारण पुन्हा एकदा हे कडून प्रत्यय लागलेले नवीन कर्मणी प्रयोगाचे वाक्य आहे हे. परीक्षा हे कर्म सुरुवातीला आले,
आणि म्हणून क्रियापद कर्माला अनुसरून आहे, म्हणून हा कुठला कर्मणी प्रयोग. प्रश्न 10. मी पत्र लिहितो या वाक्याचे कर्मणी प्रयोगातील रूप कोणते? कर्मणी प्रयोगातील आपल्याला रूप तयार करायचे त्याचे. मी पत्र लिहितो. तर चारही पर्याय वाचून घ्या. तर याचा योग्य पर्याय आहे पत्र माझ्याकडून लिहिले जाते. आता मी पत्र लिहितो हा प्रयोग कोणता आहे? हा आहे कर्तरी प्रयोग. आणि याचे कर्मणी म्हणजे नवीन कर्मणी जे असते कर्त्याला कडून प्रत्यय लावतात. म्हणजे आपण जे पाहिला आधीच्या एका उदाहरणामध्ये कडून, तर कडून प्रत्यय लावतात व कर्म प्रथमेत आणतात. म्हणजेच पत्र माझ्याकडून लिहिले जाते हे योग्य रूप होईल. प्रश्न 11 आहे खालीलपैकी भाव्य प्रयोगाचे वाक्य कोणते? भाव्य प्रयोगाचे वाक्य. आता आपण याआधी पाहिलेले दोन प्रश्नामध्ये भाव्य प्रयोग कधी होते? जेव्हा बरोबर क्रियापदातून असमर्थता किंवा शक्य क्रियापद ज्याला म्हणतो आपण असमर्थता दर्शवली जाते तेव्हा ते भाव्य प्रयोग होते तिथे. आता इथे कुठे भाव्य प्रयोग होते? बरोबर, माझ्याकडून पोहवत नाही. कारण जिथे असमर्थता दर्शवते ते भाव्य प्रयोग असतो. आणि इथे क्रियापदाचे रूप जे आहे हे स्वतंत्र आहे बरं का, त्याच्यामुळे हा भाव्य प्रयोगाचं हे उदाहरण आहे. प्रश्न 12. लता गाणे गाते या वाक्याचा प्रयोग ओळखा. या वाक्याचा प्रयोग तुम्हाला ओळखायचा आहे. तुम्ही गेस करत चला सुरुवातीला, त्यानंतर मी उत्तर सांगणारच आहे. तर कुठला प्रयोग आहे लता गाणे गाते? तर कर्तरी प्रयोग, पर्याय क्रमांक अ. कारण इथे तेच लता प्रथमा विभक्तीत आहे. कर्ता बदलल्यास काय होईल? क्रियापद बदलेल. समजा इथं आपण लता गाणे गाते याच्याऐवजी राम जर घेतला, राम गाणे गातो आला असतं. म्हणजे काय? जर आपण कर्ता बदलला तर क्रियापदाचं रूप बदलते, त्याला आपण काय म्हणतो? कर्तरी प्रयोग असे म्हणतो. प्रश्न 13. माझ्याकडून चालवत नाही या वाक्यातील प्रयोग ओळखा. पुन्हा नेहमीप्रमाणेच नाही आलं, माझ्याकडून आलं, म्हणजेच कोणता? भाव्य प्रयोग. बरोबर. प्रश्न 14. कर्मणी प्रयोगाचे एक वैशिष्ट्य कोणते? कर्मणी प्रयोगाचे आपल्याला वैशिष्ट्य सांगायचे आहे. तर इथे एक वैशिष्ट्य दिलेलं आहे. काय असते? कर्माला प्राधान्य असते, तो असतो कर्मणी प्रयोग. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर मला वाटत नाही की प्रयोग विसरताल म्हणून तुम्ही. आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेवटच्या 15व्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कॉमेंट करून मला द्यायचं आहे. घर कामगारांकडून बांधले गेले या वाक्याचा प्रयोग ओळखा. या वाक्याचा तुम्ही प्रयोग ओळखून कॉमेंट करायचे आहे. कॉमेंट करा आणि याचं उत्तर सांगा. आणि आपण फेसबुकला पाहत असाल तर फॉलो करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर यूट्यूबला जर पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून इतर मित्रांना आपल्या शेअर करायला मात्र विसरू नका. लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.